द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पलूस तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा। मराठी पत्रकार दिनानिमित्त पलूस तालुक्यातील प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियामधील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा रविवार पलूस येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। हा सन्मान सोहळा पूर्वीचा भिलवडी वांगी मतदारसंघ म्हणजेच आत्ताचा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार स्वर्गीय संपतराव चव्हाण यांचे नातू मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर व चंद्रकांत क्षीरसागर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। या तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अध्यक्ष महेश चौगुले यांच्या हस्ते ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर, चंद्रकांत क्षीरसागर, पत्रकार हरुण मगदूम, हृदयनाथ सावंत, प्रमोद पाटील, अमृत यादव, शरद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर म्हणाले की तालुक्यातील सर्व पत्रकारांना एका प्रवाहात आणा। एखाद्याच्या चुका होत असतील तर त्याला सुधारा। संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व्हॉट्सॲप, फेसबुकवर चर्चा न करता प्रत्यक्ष पत्रकारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात। तसेच पत्रकार भवन व हाऊसिंग सोसायटीसाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियामधील सर्व पत्रकारांचा भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला। तसेच पलूस तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व भिलवडी पत्रकार संघटनेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पत्रकार सन्मान सोहळ्याचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांनी आपल्या द जनशक्ती न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। प्रथमतः आज पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा। या आज पत्रकाराच्या दिनानिमित्त आज आपण एक अल्पोपहाराचा कार्यक्रम आणि पत्रकारांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे। पत्रकार आणि राजकारण ह्यात एक जवळचं नातं आहे की जेणेकरून हे पत्रकार हे आपले राजकीय असू देत, सामाजिक असू देत, सर्वांचा एक आरसा म्हणून जे आपल्याला चांगली गोष्ट, आपल्याला वाईट गोष्ट, समाजातल्या सगळ्या गोष्टींबद्दल हे माहिती देत असतात। त्या पत्रकारांसाठी काही अलीकडच्या काळात अन्याय झालेला आहे। पत्रकारांच्या विविध समस्या आहेत। या येत्या काळात आपल्या भाजप सरकारकडून केंद्रात असू देत, राज्यात असू देत, या सर्व समस्यांवरती मार्ग काढूया आणि सर्वांना जे काही सहकार्य करता येईल। पत्रकारांचं जसं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आहे तसं जर्नलिस्ट प्रोटेक्शन ऍक्ट पण यावी, याच्यासाठी आपण सरकारकडे मागणी करूया आणि ती कशी मंजूर होईल। एक महामंडळ पण जेणेकरून पत्रकारांच्या समस्यांना आर्थिक असू देत, विकासासाठी जी काय मदत लागल त्या मदतीसाठी आपण सरकारकडे मागणी करूया। पलूस तालुक्यात पत्रकार संघाच्या वतीनं एक प्रशस्त इमारत कशी येईल ह्याच्याकडे आपण प्रयत्न करूया। येत्या काळात ही सर्व स्वप्न पूर्ण होतील ही ईश्वरचरणी प्रार्थना। भाजप सरकारकडे आपण मागणी करूया आणि ह्या सगळ्या मागण्या पूर्ण करूया हे आमचं आश्वासन आहे पत्रकार बंधूंना। आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन इथं आम्ही थांबतो। धन्यवाद।